अनुभव हा तुमच्या घरातूनच येतो हे कोणाला समजतच नाही। तुमचा जो अनुभव आहे, जो तुमचा आता कोणी भरपूर अनुभव तुम्ही ऐकलाय, कोणी दारू पित होता, कोणी काही होत होतं, कोणाचं काही होत होतं, पण हे अनुभव तुमच्या घरात आहे की बाहेर आहे? तू बाहेरचे ऐकलेले अनुभव नाही, तुम्हाला जे स्वतःहून आलेले अनुभव आहे तेच तुम्ही इथं सांगताय। बाबांनी तुम्हाला कुठेही बाबाच्या मंदिर किंवा काही करून दिलं नाहीये। तुम्हाला काय दिलंय? घरी एक अगरबत्ती, एक ज्योत आणि एक कापूर। घरी प्रतिमा दिली आहे, प्रत्येक सेवकाच्या पक्कीच्या सेवकाच्या घरी प्रतिमा असेल आणि जे कच्चीचे असेल त्याला एक प्रतिमा मिळते, तीच तुम्ही तिथं घरी तुमचं मानव धर्म संपादन करावे। पण आजकाल तर असं झालंय की नवसाचे परमात्मा एक झालाय असं मला वाटते। मला माफ करा, मी शब्द वापरतोय अध्यक्ष साहेब, तसंच बाकी सर्वांची माफी मागतो। नवसाचा परमात्मा एक। आता तुम्ही म्हणाल नवसाचा परमात्मा एक कसा? तुम्ही मार्गात यायच्या आधी खूप नवस करायचे, आम्ही फलाना ठिकाणी जाऊ, आम्ही अलाना ठिकाणी जाऊ, आम्ही फलाना ठिकाणी जाऊ, आमचं असं करून द्या, तसं करून द्या। तेच नवस आताही सुरू आहे का बाबा तुम्ही आमचा चांगला करून द्या तर आम्ही तुम्हाला 1 किलो पेढे देईन, तुम्ही आमचा चांगला करून आम्ही तुमच्या इकडे येऊ। हे एक प्रकारचं तुम्हाला नवस नाही वाटत का? बरोबर आहे खोटं आहे? आज ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व उभे आहे इथं, मी त्यांची माफी मागतो, पहिलेच माफी मागितली, अध्यक्ष साहेबांची माफी मागतो। हे नवसाच्या परमात्मा एक नको बनवा। किंवा मी इथं फोटो लावली बाबाची, किंवा मी आता एक पेन घेतला, पेन मध्ये फोटो लावली आणि त्याच्याने पेपर लिहिला तर मी पास होऊन जाईल। जे आपण विचार करतोय ते समोरचा विचार करा। तुम्ही जे विचार करत आहे ते एकदम वेगळ्या नवसाच्या विचारावर चालले। तुम्ही बाबांनी एवढं सगळं तुम्हाला करून एवढं स्वस्तात म्हटलं तर तुम्ही स्वतः अनुभव करा। तुम्ही अनेकात होते, जेव्हा इथे आले तर काय दिलं मार्गदर्शकांनी तुम्हाला? काही नाही, एक प्रतिमा दिली असेल आणि तुम्ही घरी जा, एक अगरबत्ती, एक सकाळी एक संध्याकाळी। आज तुम्ही 10 रुपयाचे पॅकेट घेता ना, त्याच्यात 20 अगरबत्ती राहते, 10 दिवसाची पूजा आहे तुमची। आणि कापूर काही आपल्याला खूप एवढा मोठा कापूर नाही लावा लागत, हे एवढंसं कापूर का आपली सकाळची प्रार्थना पूर्ण झाली पाहिजे। आणि सर्व जे सेवक जुने कच्चीवर असेल पक्कीवर रोज सकाळची प्रार्थना म्हणतात। काय म्हणतात? बाबाला तुम्ही जे सकाळच्या प्रार्थना म्हणतात त्याच्यातच सगळं आलं, त्या गोष्टीमध्ये सगळं आलं, पण आपण सगळं विसरत चाललो। कारण काय? कारण याच्या मागं कारण आम्ही स्वतःच मानतो की आपण स्वतःलाच मानतो, किंवा जे मार्गदर्शक आहे ते मार्गदर्शक करूच नाही शकत। मी इथे बोलतो की मार्गदर्शन कोणीही असेल करूच नाही शकत, कारण बाबा एकच होते जे मार्गदर्शन करू शकत होते। बाकी फक्त इथं राहून फक्त तुम्ही अनुभव सांगताय ते बस, याच्यावर तर तुम्ही काही नाही करताय। मार्गदर्शन करणारा एकच व्यक्तीने ते स्वतः बाबा। त्यांच्यासारखं मार्गदर्शन तुम्ही पहा YouTube मध्ये, आताही तुम्हाला बाबाचे मार्गदर्शन ऐकायला भेटेल। गुगलमध्ये सर्च करून घ्या, YouTube मध्ये सर्च करून घ्या, भेटून जाईल। अजून एक छोटासा अनुभव सांगतो की सर्वांना दिवाळी सर्वजण करतात, एक तो पॉइंट घेतोय मी भाऊ, नितीन भाऊ, दिवाळी सगळं करतात। तर दिवाळी आली बाबा, दिवाळी 10 तारखेची आहे तर 1 तारखेपासून आपल्या घरची साफसफाई सुरू होऊन जाते। तर बाबा ते भांडे काढा, ते करा, झाडू पोछा कातींचे हे सगळं साफ करा। मग नंतर आपल्याला अजून पेंटिंगचं काम येऊन जाते। दिवाळीत आपण स्वच्छ करतो घर, मग दिवाळी आपण नवीन कपड्यांना हवन करून किंवा जे काही आपले आहे त्या पद्धतीने करतो। तुम्हाला माहिती आहे षष्टीचं हवन किती महत्वाचं आहे? तर षष्टीच्या हवनाच्या आधी एक ज्योती म्हणून एक शब्द येते, जर तुम्हाला माहिती असेल, एक तारीख येते ज्योती। ते ज्योतीपासून आम्ही आमच्या घरी तर ते करतो, ज्योतीपासून हवन होतपर्यंत आम्ही नॉनव्हेज वगैरे आणत नाही आमच्या घरी, कारण आम्ही हवनाच्या आधी, षष्टीच्या हवनाच्या आधी घरची साफसफाई, जे काही कातीन वगैरे जेवढं होऊ शकते आमच्याने, आमच्या पुरते आम्ही करतो। पण आता काही अनुभव असेही आले आहेत त्याच्यामध्ये की बाबा तू
कार्य घे, नॉनव्हेजही खा. अरे वा, हे तर बाबांनी खूप, म्हणजे आता तुम्ही असं समजून घ्या, बाबांनी सांगितलेल्या गोष्टी आता तो मग त्याला जर आपण बोलायला गेलो त्या गोष्टी तर ते म्हणाल की बाबांनी सांगून गेले. कारण आता सगळं तेच चालू आहे ना. काय हो साहेब, बरोबर आहे, बाबांनी सांगून गेले हेच शब्द सुरू आहे. आज तुम्ही कार्यात नॉनव्हेज खाताय, सगळ्या गोष्टी होत आहे, पण कार्य का घडवत आहे? मग तुम्ही कोणाची पूजा करत आहे? बाबाचीच करत आहे की अनेकाची करत आहे? बाबाची. तुम्ही हा विचार करायला पाहिजे. हा खूप मोठा मुद्दा आहे. तुम्ही अनेकात परत परत चालले आहे. तुमची मेंटॅलिटी तशी बनवण्यात येत आहे, तुम्ही तसे बनत चालले आहे. तुम्ही विचार करा, बाबांनी आपल्याला काय दिलं, बाबांनी आपल्यासाठी काय केलं. आता साहेबांनी सांगितलं की बाबांनी डोळ्याच्या दान भेटला, भाऊला भेटलं. विचार करा ना, बाबाने आता बाबाचे तुकडे तुकडे करूनही तुम्ही काय करा का भागत आहे? बाबाला किती त्रास होत असत या गोष्टीचा. क्या मैंने एक जगह मैंने एक चीज बनाई, वो चीज के अभी टुकड़े टुकड़े होते जा रहे हैं. उसके पीछे कारण भी है, लेकिन कोई ये नहीं सोच रहा कि वो टुकड़े टुकड़े एक जगह जमा करके एक बाबा के लिए चीज बना. ये बाबा के लिए कोई तो भी एक वस्तु बना कि बाबा यही है, नहीं सोचता कोई. क्योंकि अपन ऑलरेडी उसमें बाहर चले गए हैं. मार्ग आधे से ज्यादा लोगों ने, आधा की से ज्यादा लोगों की मेंटेलिटी वो हो गई है. वक्त से पहले और किस्मत से ज्यादा, ये दो शब्द याद रखना. वक्त से पहले, किस्मत से ज्यादा. किसी को कुछ नहीं मिलेगा, कुछ भी कर लो. मेरा खुद का एक्सपीरियंस है. वक्त से पहले, किस्मत से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला तुमको. तुम मार्ग में आए, तुम ये सोचो कि मार्ग में आने के पहले मैं कैसा था. ये मत सोचो कि अरे वो सेवक ने तो एक बिल्डिंग बना ली 3 फ्लोर की, मेरी एक घर क्यों है, झोपड़ा क्यों है. अरे उसने बनाई, उसकी किस्मत में है इसलिए उसने बनाई. तेरे किस्मत में जब वक्त आएगा, जब तेरी किस्मत आएगी तो तेरी बिल्डिंग खुद ब खुद बाबा खड़ी करके देंगे. बघा, हे माहितीये का, काही गोष्टी असं आहे का खूपशा गोष्टी ऐकण्यात येते, पण तुम्ही लक्षपूर्वक गोंधळा नको. तुम्हाला डोकं दिलंय, सगळ्या गोष्टी दिल्या आहे, सगळा अनुभव तुम्हाला भेटलेला आहे. तुमचा अनुभव तुमच्या घरी आहे. सर्वात मेन गोष्ट हे लक्षात घ्या, तुमचा अनुभव जो सुरू झालाय तुमच्या घरी. आता सर्वात मोठा आमचा अनुभव, मी आज इथं उभा का माझ्या वडिलांचे आयुष्य 3 महिन्याचे होते. आज त्यांची वय कमीत कमी 78 प्लस आहे. आज त्यांचे आयुष्य नसते तर आज आम्ही इथे उभं होऊन किंवा मला हे प्राप्त नसतं झाला की मी तुमच्या समोर हे बोलू शकलो असतो. हे बाबाचे कृपा आहे. तुम्ही या गोष्टीला समजत नाही. नवसाचे परमात्मा एक नको उभं करा. मी तुम्हाला आताही सांगतो की मी पास होईन किंवा मला जॉब लागेल तर मी फलाना ठिकाणी अलाना ठिकाणी, अरे कुठं जायची गरज नाही. एक अगरबत्ती, एक कापूर घरी लाव, बस झाला. तेच तुमचे खरे बाबा. तुम्ही या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कारण भरपूरसे लोक या गोष्टीचा विचार नाही करत आहे आणि आपण अनेकात परत डायव्हर्ट होत आहो. बाबांनी म्हटलं होतं, आता मी सांगतो, बाबांनी म्हटलं होतं बोटावर मोजण्या इतके सेवक माझ्याजवळ राहील. आता तुम्ही बोटावर मोजण्या इतके सेवक बनायचे आहे की सेवकच बनायचे आहे, आता ते तुम्ही ठरवा. बाबा जे बोलायचे होते, जे करायचं होतं, बाबांनी करून चुकले. पण तुम्ही आता त्यांच्याकडून काय घेताय, का अनुभव घेता किंवा काय करू शकता बाबासाठी. आता एक छोटस सांगतो गोष्ट, एक छोटीशी गोष्ट सांगतो. आता सर्वीकडे कार्यक्रम होते, कुठं असं कोणती संस्था नाही सुटली जिथं कार्यक्रम नाही होत किंवा काही नाही होत. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होते. एखाद्या सेवकाला उभं करा, अरे बाबा तू का केलं, तर म्हणते तो मी वर्गणी दिली. वा, किती मोठं काम केलं, वर्गणी दिली. मग दुसऱ्याला उभं करा, दुसरं म्हणते मी 100 किलो भात वाटला. 100 किलो भात का, तर रॅलीमध्ये मी वाटला. अरे हो बाबा, तू 100 किलो भात वाटला, पण तो भात तू फ्री मध्ये जेव्हा देत आहे त्या लोकांना, तर ते झाडू मध्ये 25 किलो भात तर तो तसाच चालला.
मग तू कोणती सेवा केली बाबाची? आता तुमच्याही लक्षात आलं असेल जेव्हा वाटप होते लोक काय आपला पोट केवढूसा एवढू खाऊन खाऊन 2 किलो भात खाऊ त्याच्यावर तर खाणं होणार आहे का? नाही. पण लोक म्हणते अरे दे एकदाच्या दे, 1 प्लेट कुठे 4-4 प्लेट दे न ते 1 प्लेट ठेवून देते तिथं ओट्यावर, जिथं रोड दिसला तिथं साईडला लावून देते. तो कुत्राही खात नाही. का खरं आहे साहेब? कुत्रही तोंड लावत नाही त्या गोष्टी. अरे जेव्हा तुम्ही बाबाचे सेवक आहे, बाबाच्या नावावर जेव्हा तुम्ही दान पुण्य करत आहे, तुम्हाला हे विचार करायला पाहिजे का तुम्ही जे वाटप केलं ते तुम्ही म्हणजे असं कॉलर वरत करून सांगताय 100 किलो भात वाटला, तुझ्या 100 किलो भात कुत्र्याने नाही खाल्ला. बोला आता. मी वर्गणी दिली म्हणजे तुझं काम नाही संपला. हा कार्यक्रम काही तुमच्या एकट्याचा नाही आहे, सर्वांचा आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करावा लागेल. हे काही असं बाहेरची गोष्ट नाहीये, तुमच्या स्वतःच्या घरचा कार्यक्रम आहे. बाबा तुमचे स्वतःचे असेल तर तुम्ही हातभार लावा. नाही तर काय होते कुठे कुठे आता पडल्या प्लेटा तर पडल्या, अरे आएगा वो काय वो बिल्ले वाले रहेंगे नहीं तो ये रहेगा आयकट वाले उठाएंगे, मैं क्यों उठाओ? अरे मी पणा हा इथे येतो. आता मार्गदर्शन मध्ये झालाच अनुभव तुम्हाला, मी पणाचा अनुभव तुम्हाला सांगितलाय. तोच मी पणा इथेही येणार आहे. कारण तो आपण हा विचार नाही करत ठीक आहे हे प्लेट भरली आहे तर आपण हे प्लेट उचलून आपण दूध जिथं बाई धुवत आहे तिथं नेऊन ठेवली पाहिजे. नाही, तो आयकाटवाला राहील, तो येईल उचलन ना तो करण. मी कशाला करू? मी तर वर्गणी दिली. बरोबर आहे. सत्य आहे का खोटं आहे? सत्य आहे. सत्य आहे. खरं आहे. मग तुम्ही बाबासाठी करत काय सांगा? तेच अनेकवालीच गोष्ट करत आहे ना. नवसाचे बाबा करायचे आहे का तुम्हाला? नाही. नवसाचे बाबा करायचे असेल ते नवस बोलत जा, नवसाचे बाबा करत जा. समोर जाऊन तेच येणार आहे. मग बाबाचे मोजके बोटावर मोजण्या इतके सेवक वाचन त्याच्यात तुमचा नंबर लावायचा असं तर ह्या नवसाच्या याच्यातून दूर व्हा. आपलं डोकं आहे, आपलं डोकं लावा, आपला विचार करा. आपणही माणूस 2 टाइमचे जेवतो ते खूप मोठी बाबाची कृपा की 2 टाइमचे आम्हाला 2 भाकरी 2 पोळी 2 भाजी भेटत आहे. खूप मोठी कृपा. तुम्ही हा विचार नको करा त्यांनी एवढं केलं. अरे तुम्ही याच्या आधी काय होते तो विचार करा, त्याचा अनुभव घ्या. जेव्हा तुमच्याजवळ 1 टाइमच्या खायला पण होती नाही ना, 1 अगरबत्ती लावायची तुमची ताकद होती. आज बाबाने तुमची एवढी ताकद दिली आहे का तुम्ही 1 अगरबत्ती 1 कापूर न दिवा तेलाचा तो आपल्या घरी सुद्धा लावू शकता, तेही 2-2 टाइम. याच्याबद्दल विचार करा. मैं एक शब्द म्हणतो, किस्मत से ज्यादा और टाइम से पहले कुछ नहीं होने वाला. टाइम आने दो, तुम्हारी किस्मत खुद पलटेंगी. बाबा देंगे और इतना देंगे कि तुम समझ नहीं पाओगे. इसके पीछे ध्यान दो. काही माझ्या बोलण्यात वगैरे चुका झाली असेल तर मी अध्यक्ष साहेब तसं सर्वांना माफी मागतो न माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद.